नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत पुण्यापासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम असलेल्या सज्जनगडाच्या प्रवासाला. हा केवळ एक किल्ला नाही, तर समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र वास्तव्यामुळे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. चला तर मग सुरू करूयात पुणे ते सज्जनगड हा सुंदर प्रवास. सकाळी लवकर पुण्यातून निघालात तर प्रवास अधिक सुखकर होतो. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जाताना दोन्ही बाजूंना दिसणारी हिरवीगार शेती, डोंगर रांगा आणि मोकळे रस्ते मन अगदी प्रसन्न करतात. वाटेत निसर्गरम्य दृश्य कॅमेरामध्ये कैद करावंसं वाटलं आणि साताऱ्यावर जवळ पोहोचल्यावर वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवू लागते. हा प्रवास केवळ एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नाही, तर प्रत्येक किलोमीटरमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आहे. आणि अखेर पोहोचलो आहोत सज्जनगडावर. इथे येण्यासाठी 230 पायऱ्या चढाव्या लागतात. सज्जनगडाचं पूर्वीचं नाव परळी किल्ला होतं. सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना इथे राहण्याची विनंती केली आणि त्यानंतर गडाला सज्जनगड हे नाव मिळाले. याच गडावर समर्थ रामदास स्वामींची आयुष्याची अखेरची वर्षे घालवली. आजही त्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येथे येतात. इतिहास आणि अध्यात्म यांचा इतका सुंदर मिलाप महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळतो. गडावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यावं. त्यानंतर श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेऊन काही क्षण शांतपणे बसावं. येथील वातावरण मनाला विलक्षण समाधान देते. सज्जनगडावर दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. साधं आणि सात्विक प्रेमाने वाढलेलं भोजनही या प्रवासामधील अविस्मरणीय आठवण ठरते. समर्थांचं शेजघर, श्री छत्रपती शिवरायांनी दिलेला पलंग, कल्याण स्वामींनी वाहिलेली पाण्याचे हंडे आणि इतर बरेच ठिकाणं तटबंदीवरून पाहता येतात. गडाच्या माथ्यावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा शब्दात सांगणं कठीण आहे. हिरव्यागार दर्या, डोंगर, स्वच्छ हवा आणि मनाला मिळणारी शांतता यासाठी एकदा तरी सज्जनगडला भेट द्यायलाच हवी. जर तुम्ही पुण्याजवळ एका दिवसाची आध्यात्मिक आणि ऐतिहासिक सहल शोधत असाल तर सज्जनगड हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच इतिहास आणि अध्यात्म ट्रॅव्हल ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.